नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चाच्या तर्फे प्रदेशाच्या आमच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात आणि आमच्या शहराचे शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला मोर्चाने क्रांती चौक येथे मोठे आंदोलन केलेले आहे। आणि हे आंदोलन काँग्रेस युवा पार्टी आणि राहुल गांधी यांनी जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिल्लीमध्ये जे समिट होती त्या समिटमध्ये काही युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवून तिथं अर्धनग्न म्हणजे परिस्थितीत त्यांनी आंदोलन केलं आणि या ठिकाणी जवळजवळ 68 जिल्ह्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी जे पदाधिकारी आले होते विविध देशातून, त्याचबरोबर जवळजवळ 250 अब्ज डॉलरचं तिथं हे करार झालेला आहे। तर या करारामध्ये आपल्या भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वात ही समिट घडली होती आणि आपल्या देशाचं हे नाव पूर्ण जगभर झालेलं आहे। पण हे काँग्रेस दळबद्री पार्टी यांना हे बघवलं नाही आणि त्यामुळे राहुल गांधी जे त्यांचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली युवा काँग्रेसच्या नेत्यांनी ड्रेस बदलून आय कार्ड बदलून त्या AI समिट मध्ये एंट्री घेतली आणि तिथं अर्धनग्न म्हणजे टी शर्ट काढून तिथं त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यामुळं आपल्या भारताची प्रतिमा त्यांनी मलिन करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे हे जवळजवळ देशविरोधीच कृत्य आहे असं आम्हाला महिला मोर्चाला वाटतं। म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्राताईच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महिला मोर्चांनी काल आणि आज हे आंदोलन केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या ज्या कृती आपला भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जी काँग्रेस पार्टी करत आहे त्यासाठी आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांचा धिक्कार करतो। भारतीय जनता पार्टीचा विजय।